लागूया पाया विनवितो लागून या पाया विनवितो तुम्हाला रेटाळी बोला मुखीला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी ते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरिनामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे मुक्तीचारी नामापासी आईस बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीला यंत प्रवेश मम वाचमिमां सुप्तां संजीवयत किल शक्तिधरं स्वरान् कन्यावच जयशगुं शरणत्वमगादु प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्
समचरण सरोजम सांद्रमेलंबुराभं जगन्निहित पाणि मंडनामंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी शंभुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चंदो श्रीचरण श्री गुरूंचे रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कवी म्हणे हनुमंत पुस्तक माझ्या पायावरील राहू निरंतरी संताच्या पुस्तक भगवत चिंतना करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू भगवत पूज्यपाद श्री संत तुकाराम महाराजांचा बहुतेकाच्या परिचयाचा पाठातला सुंदर असा नाम प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून नामाचं महत्व, नामचिंतनाचं फळ, नाम साधनेचं मिळालेलं फळ आपल्या जीवनामध्ये त्याची ताकद म्हणा, त्याचा महिमा म्हणा, या अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतायत. आणि हे साधन सांगत असताना सर्वसामान्यांना हात जोडून प्रार्थना करतायत, विनंती करतायत, बाबा मी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती करतो, प्रार्थना करतो. मनुष्य जन्माला आलात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल तर हे साधन करा. तळमळीनं अत्यंत कळकळीनं विनम्र भावानं जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करताय. बिडाला महान संतांच्या पदस्पर्शानं पुनीत असलेली भूमी, क्षेत्र आनंदवाडी, नावातच आनंद आहे. या आनंदवाडीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने सारावाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथ राजज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, काकडा, हरिकीर्तन आणि दुग्ध शर्करा योग असा नामचिंतन सत्याचे मुख्य 5 आवड आहेत. आणि त्याच्यामध्ये श्रीमद भागवत कथा, दुग्ध शर्करा असा योग आहे. कथेचं आपण आयोजन केलंय, कथा ऐकताय, श्रवण करताय, चिंतन होतंय, घडतंय. भागवत कथा प्रवक्ते श्री हरिभक्ती परायण आदरणीय नारायण महाराज अलमकर यांच्या रसाळ वाणीमधून अमृता समान पिबत भागवतम रसमालयम शुभमुखाद द्रव्य संयुतम, सुखाचं मुख ज्या फळाला लागलेलं आहे असं कल्पवृक्षाचं फळ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. आणि ते भागवत महापुराणाचं ते फळ आपण कानाच्या द्वारे ते रस प्यायचा आहे, असं भागवताला सुरुवातीलाच महाराजांनी केलेली प्रार्थना आहे. एक फळ आहे आणि त्या फळाला शुकाचं मुख लागलंय. शुकाचं मुख म्हणजे पोपटाचं चूच लागले किंवा पोपटाचं तोंड लागलं की फळ गोड असत. फळ गोड आहे म्हणून पाखरू खात का त्याचं तोंड लागलं म्हणून गोड होत. गोड असल्यानंतरच ते पोपट त्याला चोच मारित असतो, गोड आहे म्हणूनच ना. हे फळ असं आहे, हे फळ शुकाचं मुख लागल्यामुळे गोड झालं. शुकमुखात द्रव्य संयुक्त फळ आहे, पण हे फळ तुम्ही घ्या म्हणत नाहीत, खा म्हणत नाहीत.
हे फळ प्या म्हणतात. पिबत भागवतम, महाराज फळ म्हणतात आणि प्या कसं म्हणाला? फळ म्हणल्यावर चिरून खाव. पण काही फळ असे असते, काही फळाचं आवरण टाकून द्यावं लागतंय, गर खावं लागतंय. काही फळाचं आवरण खायचं असते, गर टाकून द्यायचं असते. आणखी बोलो, काही फळाचं आवरण बी टाकायचं असते, मधलं बी टाकायचं असते आणि दोन्हीच्या मधलं खायचं असते. नाही लक्षात आलं तर उदाहरण सांगतो. केळी खायची असली तर काय टाकावं लागते? त्याच्यात त्याचे भाग आहे बरं का, हो, वरलं आवरण टाकून द्यावं लागतं. वरलं सालपट टाकायचं ना आतला गर खायचा. खारीक खायची म्हणल्यावर आता वरलं टाकून द्यायचं नाही, आता वरलं त्याचे भाग नाही, आता ग्राह्य भाग आहे घ्यायचा, आतलं टाकून द्यायचं, बीज टाकून द्यायचं. आणि आंबा खायचा म्हणल्यावर फळ म्हणल्यानंतर त्याच्यात त्याज्य भाग असतो. पण हे फळ असं आहे, ह्याच्यात काहीच टाकून देता येत नाही. आंब्याचं वरचं आवरण टाकून द्यावं लागते, मधली कोळ टाकून द्यावं लागते, दोन्हीच्या मधला रस घ्यावा लागतो. दुसरं एक फळ आहे बघा, त्याच काहीच टाकून देणं लागत नाही. कोणतं फळ आहे? आता पेढा. महाराज पेढा कसं म्हणतोय? फळाची भाषा करायला पेढा कसं म्हणतात? फळ आहे ना, आता मार्केटला आलं बघा, चालू झालं. काय म्हणते? अंगूर, द्राक्ष, काय टाकून देतात त्याच? काय टाकतात त्याच? त्याचे भाग नाही त्याला, पण त्याच्यात सुद्धा ते अंगूर जर कालांतराला पुढे गेले ना, त्याच्यात सुद्धा बीज येतं बघा. पेरणीच्या मोसमामध्ये अंगूर खाऊन बघा. पण भागवत रूपी असं फळ आहे, असा वृक्ष आहे, कल्पवृक्ष आहे. आणि या कल्पवृक्षाला लागलेलं भागवत रूपी फळ आहे, व्यासातून आलेलं. ह्याच्यातलं काहीच टाकता येत नाही. असं 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत कथा आणि त्याला शुकाचं लागलेलं मुख. आपण किती दिवस झाले? तिसरा दिवस. 3 दिवस झाला आपण रसपान करताय. आनंदाची गोष्ट आहे. भगवत तुमचं कल्याण करू. विठाला कथा आहेत महाराज असो. आणि त्या भागवत कथेमध्ये आपण भगवंताचं चरित्र, भगवंताच्या लीला कथा आपण ऐकत आहात. आणि त्याच या नामचिंतन सप्त्याच्या 3ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहेत. सर्व गायनाचार्य मंडळी, भजनी मंडळ, सगळ्याचं काही नाम निर्देश करणार नाही. आणि मला सगळ्याचं नाव घ्यायचं म्हणलं तर उजड. सगळ्यांना याच गादीवरून सगळ्यांच्या चरणी पुनश्च प्रणिपात. काही महाराज मंडळी असेल, बसलेल्यापैकी कोणी साधू संत असतात, दिसत नाहीत, कळत नाहीत, त्यांच्याही चरणी पुनश्च एकदा प्रणिपात. ज्ञानोबा यांच्या भाषेत बोलायचं झालं तर हे सगळे भगवान शंकराचे अवतार आहेत. समोर बसलेले प्रभू तुम्ही नैसाचे शंकराचं प्रतिस्वरूप आहे. सगळ्यांना मातृशक्ती आहे. लहान असतील मोठे असतील सगळ्यांना चरणवंदन करून मी थोडस चिंतन करता घेतलेल्या अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जनसामान्याच्या समोर एक प्रार्थना केली, विनंती केली. समाज असा आहे, या समाजाला, त्या समाजाची होत असलेली दुर्गती त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून संतांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला, लोक ऐकायला तयार नाही. वेळोवेळा हेच सांगे दार मागे जगाशी,
महाराज सगळ्या लोकांच्या समोर तुकोबारा मागू लागला. मी तुम्हाला प्रार्थना करतोय, विनंती करतोय, तुम्ही असं करा, भगवंताचं स्मरण करा. भगवंतानं तुम्हाला पवित्र असं शरीर मिळालंय, दिलंय, आणि देवानं तुम्हाला देताना दान म्हणून दिले. भगवान परमात्म्याने आपल्याला हे शरीर दिलं, शिव दिला, महाराज दान म्हणून दिलाय. देवाचे अनंत उपकार आहेत, पण तुम्ही त्या देवाला विसरून गेला म्हणून तुम्हाला सांगायची वेळ आहे. आज जर देवाला तुम्ही विसरलात फार मोठी हानी होईल. महाराज म्हणतात तुम्ही जर त्या देवाला विसरलात तर फार नुकसान होणार आहे, तुमचं वाटोळ होणार आहे. या जन्मात जर देव विसरला तर मग तुम्हाला एवढा परिणाम भोगावा लागेल, कारण हे शेवटचा टप्पा आहे. आता सावध होण्याची वेळ आहे. झाला आता काय याच्यातच आहे, तुम्हाला नेमकं कुठं जायचंय, काय करायचंय. हो, आता सावध होण्याची अत्यंत गरज आहे, कारण हे जन्म म्हणजे शेवटचा टप्पा आहे. मग इथून तुम्हाला या जन्मात जर तुम्ही सुधारणा नाही केले तर मग पुन्हा 84 लाख जन्म आहे. आता नाही केलं, आता एवढंच जन्म आहे. या जन्मामध्येच भगवंताचं भजन करता येतं, आणि या जन्मात भजन करूनच आपल्याला इतर जन्म संपवता येतात. माणूस म्हणून जन्माला येता येतं या जन्मानच. या जन्मामध्ये तुम्हाला देव होता येते. हे एवढा जन्म चांगला आहे, म्हणून तुम्हाला विनंती आहे, म्हणून तुम्हाला सांगायचं की बाबा तुम्ही देवाचं चिंतन करा. महाराजांनी खूप सांगितलं, वाजत से भूम कोणी नाही सांगितलं, नरड करडू करू सांगितलं, कोणी ऐकायचं. महाराज म्हणजे असं ऐकायला गेले हे देव घेऊन त्याच्या घरला जाव, मग तरी ऐकत देवच घेतले. महाराज म्हणजे वा घ्या देव, हो देव घ्या. कोणी लोकांचं तिकून उत्तर आलं. महाराज लोक म्हणले आम्हाला देवाची आवश्यकता नाही, काय गरज आहे आम्हाला देवा, देव न लगे नको आम्हाला देव. महाराज देव घ्या म्हणून लागले लोक, नको म्हणला. कुठं ठेवायचा, काय गरज आहे, काय आवश्यकता आहे आम्हाला ते देवाचे. लोकांचं तिकून उत्तर. महाराज म्हणले बाबा या देवाचं जर तुम्हाला गरज वाटत नसेल, आवश्यकता वाटत नसेल ना, तर तुमचा जन्म वाया जाईल. नाही गेला जन्म वाया. मी तुम्हाला विनंती करतो, सांगतोय तुम्हाला, ऐका, देवाचं भजन करा. लोक ऐकायला तयार नाही. का लोक ऐकत नाहीत? महाराजांनी निरखून बघितले. का लोक इकडे येत नाहीत परमार्थाकडे? का देव करत नाहीत? का देवाचं नाव घेत नाहीत? कशा करता लोक परमार्थाकडे आपला पाऊल तिकडे टाकीत नाहीत? ह्याची धावपळ नेमकी कुठे आहे? काय विचार आहे यांचा? महाराजांनी जरा निरखून बघितलं, लक्षात आलं हे लोक रात्र दिवस तळमळ करायला, बेजार झाले, दिवसाचे रात्र करायलेत, रात्रीचा दिवस करायले. काय झालं? दिवसाची रात्र, रात्रीचा डोळ्यात तेल घालून माणसं संसारामध्ये इतके तटस्थ झाले. मंदिराकडे कीर्तनाकडे आलं की त्याला झोपी लागले, पण तिथे पाऊस पाण्याचे दार उभा टाकले की रात्र का उभा टाकलं, रात्र बरोबर गेली हे कळलं. मंदिराकडे आल्यावर 1 घंटाभर विना घ्या म्हणलं तर नको वाटले, पण दिवसभर फवारा ते डबड 10 लिटरचं पाटील गुण खेळले, त्या आळस येईना, कटाळा येईना, थकवा येईना, सारखं इकडून तिकडून चक्रा करते. तासभर विना घे म्हणलं तर महाराज घेत नाही. गावात कमी 1 तास आहे का? अशी भाषा असते. काही वेळेला असं म्हणावं लागतं, चला तुमची बारी आल्या विण्याची, या. का लोक येत नसते? 18 साल तिकडे करायले, इकडे येताना यांचा जीव का जात असेल? काय म्हणले महाराज? सायासे करीशी पंच दिवशी. रात्र, निशी म्हणजे रात्र, दिन म्हणजे दिवस, दिवस रात्र प्रपंचात माणसं बेजार आहेत. परमार्थात काय येत नाही. प्रश्न विचारला का? हरीशीने भजसी, काय नेमका गुन्हा केलाय सांग ना, काय इकडे येत नाहीस, का तुला भजन करायला वाटत नाही? तिकडे एवढी तळमळ का करायलास? माणसं म्हणले महाराज सुखा करता, आनंदा करता, समाधाना करता, शांती करता. तुम्ही सुख कुठं असते ते
आनंद कुठं असते, समाधान कुठं असते, शांती कुठं असते माहितीये का? तळमळ. पण नेमकं मिळतंय कुणीकडं याची तुला माहिती नाही बाबा. ज्या सुखाकरता तुझी तळमळ आहे ना ते सुख म्हणजेच परमात्मा. सुख म्हणजेच सर्वांगाला नटलेला भगवान सुखरूप आहे महाराज. सुखरूप आहे सर भगवंत. कोण आहे असो महाराज म्हणले संसार आली एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, देवाचे पाय आठवा, देवाचे भजन करा, त्याच्यातच सुख आहे हो. असंच महाराज सर्व सुखाचे आगर करायला भजन महाराज. त्याला जर सोडलं तर तुम्ही जीवनात कितीही प्रयत्न करा तुम्हाला सुख मिळणार नाही. त्याच्याशिवाय समाधान नाही, त्याच्याशिवाय सुख नाही, म्हणून त्याची गरज आहे. आणि त्याला सोडलं तर लाख प्रयत्न कर भेटतच नाही. त्याला सोडून केलेले सगळे परिश्रम निरर्थक. करीशी देवाविन आस. तुम्ही देवा वाचून केलेली आशा महाराज म्हणजे सुखाची अवघी होईल निराश. तृष्णा वाढवीची बहुवस कधी सुखास न पोष. आयुष्यात तुला सुख मिळणार नाही किती आशा वाढवायचा. आणि माणसाचे कसं आहे बघा पंडे महाराज, माणसाची आशा संपत नाही. आशा सांगितले मनोमन बोलले ओ तैसे तृष्णा वाढून लिया मेरू ही हाता लिया. आशा आशा संपतच नाही हो. आशा आशाच असते. ती आशा कधी ती नेहमी तरुण असते बघा. कधीच म्हातारीच होत नाही, ती तरुणच असते. तिच्या वृद्ध पण येत नाही तिला. तिचं नाव आशा. भिकारी बसलं होतं दारात. भिकारी बसला, हाका मारू लागला, मायबाप 1 रुपया द्या हो, पोटाला सकाळपासून काही खाल्लं नाही, काहीतरी द्या हो, पोटाला तळमळ, पोट तरी किनारा हो, काहीतरी द्या. सावकार जाऊ लागले. सावकाराने खिशातून रुपये काढला आणि चुप रुपयाबरोबर फुटाने काढले. फुटाने ताटात टाकले आणि रुपये टाकला. ते रुपये म्हणजे सोन्याचं एका तोळ्याचं नाणं होतं. त्याच्या ताटात पडलं, खनखन वाजलं. तेव्हा सावकार तुमचे ते सोन्याचं ते नाणं पडलं म्हणलं, 1 तोळ्याचं नाणं आहे, मी फुटाने खातो, हे नाणं तुमचं नाही. नाणे तुलाच देऊन टाकले. उद्यापासून भीक मागू नको, पोटाचं काम कर, पोटासाठी काही कर म्हणजे हे घेऊन ते नाणं तुला दान म्हणून दिलंय. त्या सावकाराने दिलेला रुपया त्या भिकाऱ्या हातात पडलेला. ते भिकारी मुंडाला आता काय करावं यायचं, कुठं जाऊन मोडा. आपण जर कोण्या सोन्याच्या दुकानात गेलं तर लोक म्हणते कुठून चोरून आणलास. आपल्याजवळ पैसे कसे येतील काय करावं. बरं आता कुठं जावं काय द्यावं. त्याला असं वाटलं जवळ ठेवता येत नाही, बँकेत टाकता येत नाही, कुठं दुकानावर देता येत नाही, काय करावं. ज्या वेळेला तेव्हा आपल्याला काम पडलं तर या पैशाचं काम करू म्हणून त्या भिकाऱ्यानं ते रुपया एका पडक्या घरात जिथं कोणी माणूस जात नाही त्या पडक्या वाड्यात नेऊन पुरला. पडक्या वाड्यात केव्हा तरी काम पडलं तर कालांतराला त्या भिकाऱ्याचं लग्न बी झालं. तुम्हाला माणूस तर भिकाऱ्या खाला मागाय लग्न झालं ते प्रश्न मला बी पडला. आता चांगल्या माणसाचे लग्न व्हायला किंवा भिकाऱ्याचं कसं झालं, दृष्टांतात लग्न झालं, तरी 2-4 लेकर झाले. चैत्राचं ऊन होतं, उन्हाचा तडाखा बसला, लेकर कळमळू लागले. 1 लेकर बिमार पडलं, जोर वाढला, म्हणू लागले आपल्याला 1 रुपया नाही, लेकराला ताप आले, कुठेतरी दवाखान्याला घेऊन जावं लागेल, काय करावं. लेकराला ताप आली ते मला घाबरू नको, भिकारी जरी असलो तर माझ्याकडे 1 तोळ्याचं नाणं आहे, ते बी सोन्याचं आहे, 52 कशी सोन्या, घाबरू नको, आणतो म्हणला. कुठं ठेवणार हे म्हणा तिकडे पडक्या वाड्या. पडक्या वाड्याकडे गेलं, भर दुपारी, काही चप्पल नाही, वाहर नाही, तिकडून राजा यावं लागला. लोक घराला बसले, सावले धरून झाडाला, कुठं कूलरला बसले. तो माणूस आला आणि पायाला चालय, पायाला चटके बसले त्याच्या. कुठं जात असेल हे विचारा बरं त्याला. प्रधानजी गेले, कुठला आहेस तू. इकडे कुठं चालास. राजा तुला बोलवायला जाय. काय राजे साहेब कुठे निघालास दुपारच्या वेळेला. आता खरं बोलावं लागलं. ते इथं पडका वाडा आहे मला इथं, आणि तिथं एका माणसाला सावकारानं मला सोन्याचं
कोणाचं नाणं दिलं तर ते आणायला चालू मला पुरून ठेवलेला तिथे बरोबर एका तोळ्याच्या नाण्यासाठी एवढं चैत्रासारखं ऊन आहे रखरखत्या उन्हामध्ये भर दुपारच्या पारी तू चाललायस एका नाण्यासाठी हो म्हणे त्याच्यावरच सगळं माझ्या मना घाबरू नको मी तुला 1000 कसले नाणे देतो द्या त्याला पिशवी म्हणले मग ते 1000 सोन्याचे मोजून नाणे त्याच्या हातात टाकले आणि त्याच्या हातात दिलं त्याला मग राजा म्हणाला आता हे तुझ्या मालकीचं झालं आता सांग ह्या 1000 नाण्याचं काय करशील ते भिकारी हुशार होते ते म्हणलं आता इथून गंगाखेडा जातो ह्याची एक मस्त बांधून एक बूट घेतो पायाला बूट घेऊन त्या पडक्यावाड्याकडे जातो कशाला किती रुपये आला तिथे आशा आहे बघा 1000 मिळाले तो एकाच्या बदल्यात पण त्याचं लक्ष तिथंच राजा म्हणा अरे तुला 1000 दिले तरी तुझं लक्ष तिकडेच आहे 10,000 देऊन टाका त्याला 10,000ची थैली दिली भरा राजा म्हणा आता काय करशील आता गाडी भाड्यानं करतो म्हणून गाडी घेऊन जातो राजा म्हणला अरे किती आशा असा राजाला नकाशा पुढे टाकला राजा म्हणला हे बघ ते अर्ध राज्य तुला देऊन टाकतो म्हणा नेमकं तुला कोणत्या बाजूचं राज्य पाहिजे सांग ते म्हणा हे फडकावाडा ज्या बाजूला आहे ते तिकडे हाता आली अरे किती आशा आशा संपत नाही महाराज म्हणजे आशेला लोक दिन झाले चला आणि ती आशा करता करता काही लोकांचे जन्म गेले मिळालं का काही समाधान थोडं प्रमाण मिळालं का काही समाधान मिळालं नाही महाराज म्हणले सगळं आशा करता करता निघून गेला पण आशा जी केली ना निरर्थक केली देवा वाचून केली देवाला सोडून केली देवाला सोडून केलेली कोणती बी गोष्ट महाराज म्हणले कधी सुखा असं न पोशी ब्रह्मांडाच्या मालकाची बायको जवळच बसल्या भगवाने बसलेत महाराज भगवंताला असा पाय ठेवलेला आईसाहेब बाजूला बसल्या आणि एका सती समोर एक हरण आलं त्याचा रंग सोन्याचा होता सोन्याचं नव्हतं ते वरून असं सोनेरी असं कलर होता त्याचा आईची नजर गेली आणि म्हणून लागले देवा तिकडे बघा बघा मागे बघू नका तिकडे हरण मिळवलं सांगलं कधी असलं हरण मी कधीच पाहिलं नाही हो आणि हे माझ्या मनात बसले एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला प्रार्थना एवढं हरण मला तुम्ही द्यावं भगवंताचं लक्ष त्याच्यावर गेलं देवानं पाहिलं का बरं शिके हेच हरण का पाहिजे अहो ते सोन्याचं आहे सोन्याच्या रंगाचं बघा किती गोड दिसायला भगवंताच्या लक्षात आलं मी एवढा उभा जवळ असून सुद्धा शिकेचं लक्ष कुठं सोन्यावर लक्ष गेले म्हणजे सीतेच मग रावण भगवंताच्या लक्षात आलं हिचं लक्ष सोन्यावर गेले ना मग 6 महिने सीता जाऊ तिकडे रावणाच्या लंकेमध्ये ते सोन्याची लंका होती ब्रह्मांडाच्या मालकाची बायको जवळ असून सुद्धा देवा वाचून केलेली आशा महाराज देवा वाचून केलेलं सगळं निरर्थक होत असतं आणि देवाला धरून जर केलं आनंदी आनंद महाराज असं त्याच्या जीवनात महाराज म्हणल्यावर तुम्ही एवढं जे सगळं करताना देवाला सोडूनच आहे की देव धरून करा की काय करावं लागेल महाराज काय नाही म्हणजे त्याचं भगवंताचं चिंतन करायला पाहिजे ते चिंतन करा इतकंही सांगितलं तर लोक ऐकायला तयार नाही लोक यायलाच तयार नाही महाराजांना मग शिव्या द्यायला सुरुवात केली पहिल्यांदा सगळं सांगून बघितली सामग्री पुन्हा शिव्या देऊन बघितल्या शिव्या दिल्या तरी लोक ऐकायला तयार नाही शिव्या दिल्या सगळ्या गोष्टी संपल्या मग तुकाराम महाराजांना आपले दोन्ही हात टेकवले महाराज लोकांना किती सांगा ऐकत नाही म्हणून सोडून द्यावं हे लोक आज्ञेने मित्र सज्ञाने हे लोक आंधळे हे डोळस हे लोक डोळस नाहीत हे लोक बहिरे झालेत आंधळे झालेत म्हणून मला येतो हिताचा काय करा हे लोक ऐकत नसले तरी सांगणं माझा उद्देश आहे हेच आम्हाला करणे काम ह्याच्यासाठी माझा जन्म आहे आणि म्हणून महाराज म्हणले तेला कळत नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा महाराज सांगू लागले सांगून बघितलं साधं सांगून बघितलं शिव्या देऊन बघितलं आणि सगळं झाल्यावर मग तो शेवटचा पर्याय वापरला अभंगाचं पहिलं शरण आहे महाराजांनी या सगळा प्रयोग करून बघितला सांगून बघितलं शिकवून बघितलं शिव्या देऊन बघितलं पण लोक ऐकायला तयार नाही आणि म्हणून शेवटचं शस्त्र वापर शेवटचं शस्त्र म्हणजे पायास पडायचं खायला एखाद्या पुरुषाला जग
बाप सांगूस बापाला वाटते काळजी असते. पोरग शाळेत गेलं नाही, 15 दिवस शाळा बुडविली. शिक्षक घरला आले, पाटील 15 दिवसापासून तुमचं पोरग शाळेत नाही हो. पाटील म्हणले रोज उठून तर डबे घेऊन जाते बुवा, रोज तर जाते बुवा, दप्तर घेऊन गेला कुठं ते काही माहित नाही. म्हणजे आम्हाला वाटलं कुठं गावाला गेला असेल, आता काही सण नाही काही नाही सुट्ट्या नाही, आणि तुमचं पोरग कुठं गावाला गेलं असेल असं वाटलं. म्हणजे 15 दिवस झाले शाळेतच आलं. शिक्षकाला सांगितलं. पाटील म्हणजे आपलं पोरग कुठं जात असेल, पोरग तर रोज पाठीवर दप्तरावर कोणचं आलं. पोरग पुन्हा 4 वाजता घरला आलं. शहाणी माणसं लगेच काही निर्णय घेत नाही. त्या माणसाने विचार केला हे पोरग आले, बस कुठे गेलतोस बाळू? शाळेला गेलतो. शाळेत काय शिकवलं? हे शिकवलं आज. बरोबर बरोबर. उद्या किती वाजता शाळा? 10 वाजता. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली, डबा केला, पाठीवर दप्तर डबा घेतला, शाळेला निघाला. बाप म्हणला नेमकं कुठं जाते बाबा? बाप त्याच्या माग माग गेला. ते पोरग आनंदवाडीच्या बाहेर पडलं आणि त्याने इकडं मडसगावकडे जायचा रस्ता सोडला. बाप म्हणला शाळा इकडे, पोरग इकडे कसं चालेल? गेलं त्याच्या मागे. जरा पुढे गेलं की तिथं 2-4 पोरं उभाच होते. त्या पोरानं त्या पोराची ह्याची भेट झाली. पुन्हा दप्तर गरगर फिरीत गेले. ते रस्ता सोडून गेला, एका वावरात बसले. एक मोठं झाड होतं, त्या झाडाखाली गेले आणि 52 अध्यायाचा ग्रंथ काढला. गुरुचरित्र ग्रंथ. मस्त बसले घरात, 4 बाजूला. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं या पोराला पुरवितो, काय देत नाही, काय कमी केलं याच्यासाठी? आणि हे पोरग शाळा सोडून देऊन उन्हाळ्या करायला, पत्त्याचा डाव खेळायला. तळपायाच्या आग मस्तकाला गेली, पण इथं कसं मारा वाढवायला. बापाला आवाज दिला, पोराच्या हाताला धरलं, ओढीत धरला नेलं, मारलं नाही. पण त्याला घरी नेलं, पुढे चोर बसवलं, ग्लासभर पाणी पाजिलं. बाप पुढे बसला आणि बाप म्हणला बाळू मी एवढं जे करतो कोणासाठी करतो? तुझ्यासाठी करतो. नाही तुला मोठं करायचंय. मी लोकांच्या दारात शेण काढले, तुला काढायची वेळ येऊ नये. मी लोकांच्या घरात लई कष्ट केले, हाताला कातड्या फोडा आले, पायाला कधी वाहन वापरलं नाही. मी कधी दाढी करताना कधी जाऊन दुकानात दाढी केली नाही. घरी 2 रुपयाची पत्ती आणून केली, तुला 150 रुपये दिले कठीण दाढीसाठी. सगळं तुझ्यासाठी करतोय आणि तो असं का करायचं? असं केल्यानं म्हणजे काय इज्जत राहील गावात? काय लोक म्हणतील? लोक मला किंमत देतात का? आपल्यासारखे आपल्या घरातलं लेकरू असं वागत असं लोक काय बोलतील? आपली घरातली इज्जत आपल्या हातात घालू नये बापू. तुझ्या किती बळी झालं, मी तुला पुन्हा सांगतोय, आता झाले ते झाले, पुन्हा अशी चूक करू सांगून बघितलं. बाप रडला, पोराला वाटलं बरं झालं, बापानं मारलं नाही, पण समजून सांगितलं. पुन्हा 15 दिवस पोरग शाळेत गेलं आणि 15 दिवसाच्या बाद पुन्हा तसंच सुरू केलं. मग आता ते इकडं धनगरवाडीचा रस्ता सोडून गेला, आता दुसऱ्याच गाव धरलं. तिकडे एक मोठं झाड बघितलं, तिकडे बी आले मास्टर. अहो मला आता 10 दिवस झाले पोरग नाही. पाटील कुठे गेले? महाराज पाटील म्हणजे शाळेतच चालू. पाटील मागे गेले. त्याला इकडे बापाला माहिती झाला, इकडे गेले, तिकडे गेले. तसंच झालं. रागसन झालं नाही. मला कळलं लाकूड उपशिलं, शेतापासून घरापर्यंत मारित आणलं. मूर्खा, लाज वाटत नाही तुला? अक्कल नाही? तुला विनंती केली, सांगून बघितलं, ऐकत नाहीस. काय करावं तुला? खप मारू लागला. मध्ये मध्ये माय पडू लागले. राहू लोकांसाठी काय आपला दहा आहेत का? एकच आहे किंवा. आणि खरं हे असल्या बोलण्यानंच ते वाटून एखादा बाप एखाद्या लेकराला चांगलं शिकवलं का नाही, बाई मध्ये पडल्याशी राहिलाच बघा. लेकरू सोडून जाऊन बाई जोडपी जा. एक कळलं खाली ते. तुम्हाला सांगू, आज जेवढे लेकर आहेत का नाही, इथं किती आहेत मला माहित नाही. तुमच्या पाया पडून तुम्ही सगळे देव माणसं. बरेच लोक आहे ना, आणखी बापाला त्याचं बापाचं लेखाला, लेखाचं बापाचं बोलणं नाही. बापाला की लेख भरायला जाते आणि लेख घरात असलं की मदार बाहेर असते. बोलणंच नाही. का बोललं नाही? कारण त्याला त्याची माय.
ते कधीतरी बापाने रागराग केलेलं असतंय, मारलेलं असते, ते लेकरू रडत माईकडे जाते, माय पदार्थ पुस्तकामुळे रडू नको, भाड्याचा राग तसलाच आहे. मी म्हणून लय वगळ त्याला वाटतं मोय मोय म्हणते ते खरं आहे बाबा, लयच वगळ आहे लयच राग येते, असंच होऊन जाते. कोण कारणीभूत आहे ते मोयमध्ये पुढाले मला येऊ बांधून टाकलं महाराष्ट्र लेकराला बाप सांगू लागला आणि मग ते लेकरू पुन्हा जातो नाही 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 काहीच नाही महाराज, बांधलं मारलं तरी म्हणालं मारा, काय मारायचंय ते एकदा जीव काढा, तुम्हाला मला वाटलं तर काय मारायचं मारा, कळत टाकायचं म्हणलं, मला जगायचंच नाही म्हणलं ते पोरग. असं म्हणून लागल्यावर बापाच्या लक्षात आलं सुधारण्याचं तर काही दिसना गेलंय, उलट फिरायला लेकरू. आणि मग बाप म्हणून लागला हे बाळू तुझ्या पाया पडतो, त्याच्यापुढे सगळी मर्यादा संपली घेऊ. हे बाबा एवढं तुला सांगून बघितलं, शिकवून बघितलं, मारून बघितलं, शिव्या देऊन बघितल्या, पण तू काही तुझा धंदा सोडला गेला. एवढी आता शेवटची तुला विनंती आहे, तुझ्या पाया पडतो हे नाट टाकून दे. तसं तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला खूप सांगून बघितलं, खूप शिकवून बघितलं, शिव्या देऊन बघितल्या, पण तुमच्या म्हणजे हो मी तुम्हाला विनंती करतोय, तुमच्या पाया पडतो, लहान असो मोठा असो. काही लोक म्हणजे महाराज तुकाराम महाराज आमच्यासारख्याच्या पाया का पडाय, पाया पडण्याचा अधिकार कोणाचा आहे, पाया कोणाच्या पडा. मोठ्या माणसाला लहान माणसाच्या पाया पडू नये, मोठ्या माणसाला लहान माणसाच्या तुकोबाराचा अधिकार काय. हो तुकोबा देवापेक्षा मोठे आहेत महाराज. बरोबर म्हणले हो, निळा होणे तुमची करणे, देव तरी कमी पडते हो, एवढे तुकोबाराचे श्रेष्ठत्व आहे देवापेक्षा जास्त. देवानं पाण्यावर दगड तारले, काय नाही मला आमच्या तुकाराम महाराजांना दगडाबरोबर वया तारले. पाण्यात कागद टाकल्यावर दुसऱ्या मिनिटाला कागद चांगला निघत तसले कागद 13 दिवस पाण्यामध्ये तारले, धक्का सुद्धा पाण्याचा लागू दिला नाही. मोठं कोण दगड तर तारलाच तारला. वा हो म्हणजे सांगतो पाण्यावर दगड करले, उदके तारेले पाषाण देवमान नावाचे, देवाच्या नावाचं श्रेष्ठ भगवंताची कृती, भगवंताची ते शक्ती आहे महाराज. हो करतम शक्ती भगवान परमात्म्याचे दगड पाण्यावर तरले. आमच्या तुकाराम महाराजांना पाण्यावर गाथाही तारला आणि दगड बितारला. जळे दगडा सहित वया मुरमुरे पाण्यावर फिरल्यावर कसे तरंगतात तसं मग तुकोबारा मोठे का देव मोठा. बसलेले माणसं सांगा जा कोण मोठं, तुकाराम महाराज मोठे. आता काय झालं बघा, देवानं बैलाचं दूध काढलं होतं, बैलाच बैल दुहितो आपले घरी. भगवान परमात्म्याला दूध काढलं महाराज. गायीच्या गोट्यात जाता जाता बैलाच्या गोट्यात गेले, पण लोकांना म्हणू नये अरे देवाकडून काय बघा, देव इकडे म्हणता इकडे गेले. देवाला थोडा अपमान सहन होईना म्हणून देवाला काय केलं, बैलाच खाली बसले आणि बैलाची धार काढली, दूध बी दिलं हो. आता ती देवाची शक्ती आहे महाराज. भगवान परमात्म्यानं बैलाचं दूध काढलं. चला सोडा. तुकाराम महाराज आपल्या लेकीच्या घरला गेले होते रात्री आणि ती लेक पण लागली बाबा जेवण करा. ते म्हणे एवढ्या उशिरा स्वयंपाक, शेवयाचा भात करते. शेवयाचा भात केला, ते म्हणे याला दूध लागतंय. मी आणते म्हणजे कोणाच्या घरला जाऊ नको बाई, दुसरा प्रहर सुरू झाले कोणाच्या घरला जातेस. पहिले प्रहर मी सब जन जागे, दुसरे प्रहर मी भोगी. भोगी लोकांचा काळ आहे, कुणाच्या घरी उठवणार आहे, जाऊ नको. मग दुधाची गरज म्हणजे मी करतो. अलीकडे ते तांब्या घेतला. वेलेश्वराच्या दारात मंदिर होतं, भगवंताच्या मंदिरात गेले, नंदीच्या जवळ गेले आणि नंदीला म्हणजे उठ उठ म्हणल्याबरोबर ती नंदी उठला आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं त्या शेवाळ्यावर टाकून तुकाराम महाराज जेवले. महाराज वेदेश्वरा ते पूजवले, दूध नंदीचे काढले आणि त्या नंदीचं दूध काढलं आणि देवाने नंदीचं दूध काढलं. फरक असा आहे,
देवानं ज्या नंदीचं दूध काढलं ती नंदी सजीव आहे का निर्जीव? कोणी सजीव म्हणाले, कोणी निर्जीव म्हणाले? सजीव बैल आहे. आणि तुकाराम महाराजांनी ज्या नंदीचं दूध काढलं ते मोठं कोण? तुकाराम महाराज. एवढा त्यांचा अधिकार असताना सुद्धा असला माणूस आमच्यासारख्याच्या पायात का पडायला? एवढा मोठा माणूस आहे, एवढा उच्च कोटीचा माणूस आहे, जनसामान्याच्या पाया पडून पायाला हात लावून विनंती करतात. काय कारण आहे? पाया पडण्याचा अधिकार लहान्याला, लहान्यानं पाया पडा, मोठ्याच्या मोठ्यानं लहान्याच्या पाया पडू नाही. त्याच्यातही बघ कुठं नाही म्हणा तर मोठच कोणाला म्हणावं, लहान कोणाला म्हणावं. ज्ञानोबा म्हणजे इथला व्यवहार सगळा उलपाटायचा इथे आपल्याला सांगत बसायला वेळ कमी आपल्याला. तुकोबाला पाया पडताय, पण तुकोबाला सगळ्याच्या पाया पडतात, पण तुकाराम महाराज कुणा कुणाच्या पाया पडतात? गाते श्रोते आणि महाराज सगळ्याच्या पाया पडतायत, सामान्याच्याही पाया पडतायत, मोठ्याच्या पाया पडतात. कोणाचे मोठे मोठे किती लोक आहेत? गाते 28 लोक गाणारे. गाणारे लोक किती आहेत? गाते म्हणजे गाणारे, हे गाणारे नाही. गाणारे दुसरे 28 आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. किती आले? 18 पुराण, 18 लोक, 28 लोक गाणे. श्रोते 2 आहेत, परीक्षित याने अर्ज. विनोदे कळाला का? सोमभावी सुगाचार्य, चतुर ब्रह्मदेव, पूर्ण ज्ञाते जनक राजा, या सकलाते विनवणी. हे लोक मोठे आहेत आणि ह्या लोकांच्या पाया पडता हरकत नाही. ह्या सामान्य लोकांच्या पाया पाया पडते. पाया कधी माणूस पडत असते त्याचे 3 कारण आहेत. एक, काही स्वार्थ असेल पोटामध्ये तर पाया पडते, नसेल पाया माणूस पडतो. मोठा माणूस त्याच वेळेस वाटत असतो, त्याला काही इज्जतीचं भय वाटत असलं तर पाया पडते. आणि काही माणसं भीती पोटी पाया पडते. 3च कारण आहेत. सजासजी मोठा माणूस कोणाच्या पाया पडत? मोठे माणसं एकदा पाया पडतात महाराज, स्वार्थापोटी पडते ना. आता हे पडून गेली की एकदा पाया पडते बिचारे 5 वर्ष तुम्हाला पाया पडायला. मोठा माणूस कोण पाया पडायला? हो एकदा स्वार्थ पोटी पाया पडत असतो. महाराजाला काही स्वार्थ आहे का? काही स्वार्थ नाही महाराज. का पाया पडायला? स्वार्थही नाही. महाराजाला काही भीती आहे का? महाराजाला जगाला भीती असेल, मला भीती नाही. आम्ही काळाच्या मात्रावर पाय देणारी माणसं, आम्हाला काय भीती? भीती कुठे पाया पडावं? अजिबात नाही. महाराज इज्जतीसाठी काही पाया पडावं नका, तसं काही कमी. मोठा माणूस असते हो, पण आपली इज्जत सांभाळण्यासाठी कधी कधी पाया पडते. बायको नवऱ्याच्या पाया पडावं, नवऱ्याने बायकोच्या पाया बायकोनं पडा हो करा, नवऱ्याला पडत नाही. बरेच नवरे असे म्हणते रे बाई ते पाया पडतो जरा हे जे पाया पडाले ते काही महाराज म्हणून पडाले, सागरी म्हणून पडाले, अजिबात नाही. बाबा तुझं तोंड हो तुकडबड करून आहे ते घालून तर जिथे पाया पडतो ह्याच्यासाठी तुकाराम महाराजांना तसं काही पाया पडायची गरज आहे का? काही गरज नाही महाराज. फक्त तुमच्याकडे बघितल्यानंतर महाराजाला एवढंच वाटू लागलं, हो हे सगळे लोक येतो हिताचा दरवळा, हे लोक काळाच्या ताब्यात पडाले, जबड्यात पडाले. पडू नका, नुकसान होऊ नये, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला कळवलं गेले म्हणून तुमच्या पाया पुढे पुढे सांगावं. हे लोक आंधळे झाले, बहिरे झाले, चांगलं सांगितलेलं ऐकू येणं आणि काय करावे ते डोळ्याला चांगलं दिसत. म्हणून या लोकांना बघून तुकोबा महाराज म्हणाले, उभा महाराज म्हणले मला कशाचा स्वार्थ नाही, मला गरज नसताना सुद्धा अहो आम्ही देव झालं काय. महाराज पाया पडतात, विनंती करतायत, बाबा तुमचं नुकसान झालेलं महाराजांना सहन झालं नाही. आणि म्हणून महाराज म्हणले वा तुम्ही वा मार्गाला जाऊ नये, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं हित व्हावं, चांगलं व्हावं, म्हणून मी तुमच्या पाया पडून विनंती करते की तुम्ही काय करा, अभंगाचं दुसरं. महाराज म्हणले वा म्हणून तुम्हाला सांगायला, प्रार्थना करायला, विनंती करायला, तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे. हो लागून या पाया विनंती आहे तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल म्हणा. ह्याच्याशिवाय आपल्या जवळचं कोण नाही.
आणि तुम्ही विठ्ठल म्हणलं तर तो येणार आहे, तो तुम्हाला सोडणार आहे. कोण सोडणार आहे तुम्हाला? तुका म्हणे तुला असं प्रकार. महाराज म्हणले बाबा ते दुःखामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याची तुम्हाला साथ मिळेल, पण तुम्हाला त्याचं भजन करावं लागेल. मला एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय काम आहे तुम्हाला? महाराज लय अडचणी येतो आमच्या भागात. अडचणी तुमच्या तुम्ही सारा की, पण तोंडाला विठ्ठल विठ्ठल म्हणा काय हरकत आहे? हाताला काम असेल, पायाला काम असेल, तोंडाला काय? सगळे काम करता करता म्हणा. महाराजांना सांगितलं निजल्यावर बी म्हणा. निजले आले का आता? महाराज काही त्याचं बंधन असते का? काही बंधन नसते रे. वावरात गेलं तरी जमते, घरी असलं तरी जमते. काम कुठं रस्त्याला तरी करायचं काही हरकत नाही. काय नाही त्याला. नामाचे चिंतन असं जर तुमच्या जीवनात घडलं तर महाराज म्हणजे नक्की देव तुमच्या मागे पुढे उभा राहतो आणि तुमचंच कल्याण करतो, सांभाळतो की तुम्हाला. म्हणून तर म्हणा देवाचा एक स्वभाव आहे बघा, जो कोणी त्याचं भजन करेल देव त्याचा सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहतो त्याच्यासाठी महाराज त्याचं जन्म मरण चुकवतो महाराज. तुम्ही ऐकले की जो होय म्हणजे अनन्य शरण दयाचे निवारी जन्म मरण कोणाचं बी नाही हो. आपल्याच लोकांचं कल्याण करणारा भगवान आहे. भक्ताला सांभाळतोय, भक्ताचंच कल्याण करतोय महाराज. तसं सगळ्याच करतोय म्हणून आपण सामान्य रूपाने करतोय. देव कृपाळूच आहे हो, पण अति प्रेम कोणाबरोबर आहे? भक्त बरोबर. जे त्याचं कोणी नाव घेतील त्याच. आणि कसं आहे दुसरं तुम्हाला कोणी सोडणार नाही. म्हणून विठ्ठल म्हणा हरिवेन धावय. तुमच्या संकट काळामध्ये जर कोण धावून येत असेल देव महाराज. तुम्हाला हे जर परमार्थाकडची बाजू कळत नसेल तर व्यवहारातली सांगतो. दोघं भाऊ होते आणि मग ते काय बाया बायाचं लागलं कुठं ना की निघाले बाजू जावा जावाच असते. एकत्र कधीच येत नाही. एकत्र न यावा त्याचं नाव. तुम्ही इकडं जावा घर बांधलं बिचार चांगलं असं मजली 2 मजली घर बांधलं. घराची वास्तू शांती केली. सगळ्या गावाला आमंत्रण द्यायचं म्हणलं. पहिल्या नंबरला भावाचं नाव टाकलं. बाई पळतच आहे तिकडं ना ती आली. कुणाचं नाव टाकलं त्याच्यावर? भावाचं नाव टाकलं म्हणलं. भावाचं नाही कोण काय आला का तुम्हाला? अजिबात ते नाव टाकायचं नाही. मी सांगते ती यादी सांगा. त्या बाईने एक यादी केली. सांगितली हे बाई एवढी लोक जेवायला सांगा. सगळे लोक जेवायला बोलले. लोक जेवले महाराज 4 वाजेपर्यंत. पंक्ती भाऊ म्हणू लागला. सगळं गाव जेवलं पण मला भाऊ जेवला. सगळं गाव जेवलं पण मला भाऊ आला नाही. त्याला घास गेलं नाही. त्याला असं वाटलं तर भाऊ आला नाही काय करा. म्हणून त्यानं रात्री 8 वाजता सगळीकडे सामसूम झाल्याबरोबर 8 वाजता त्याला करमूनच शेजारलाच भाऊ पत्राचं घर आहे. मला भाऊ जेवायला आला नाही म्हणून त्यानं मोठ्या नारडा केला. बापू मेलो रे, वाचवा रे, मला न्या रे बापू. भाऊ गडबडीने उठला आणि पळत निघाला. त्याच्या बायकोन हातात झालं. कुठं निघाला? ते म्हणलं दादाला काय झालं की मोठ्या नारडाला मला जावं लागते. ते म्हणले त्याला सकाळी माणसं जेवताना त्याला तेव्हा ध्यान आलं नाही. तुम्हाला आता पोट आला म्हणजे तिकडे चालवलं अजिबात जायचं नाही. पण ते 50% ऐकणार होतं मला. कारण सोन्याचे ठाटा गेलं मोठं झालं. काही झटक्यात महाराज दादाला ते काय झालं काय झालं. दादाने त्याला बघितलं, जवळ घेतलं, बाजूला बसला. काहीच झालं नाही मला. तो आला असेल माझा रोगच रोग काय झालं? पोट दुखायला म्हणलं कस दुखून आलत म्हणला. तुला बघितलं की माझं पोट बस म्हणलं आता जेवण कर. आणि मग बायकोला घरातून हात मारून बोलून घेतलं. बघितलीस का मी नाटक केलं. नाटक पोट दुखण्याचं नाटक केलं. तर तुला तो लोक जेवून गेले की नाही? सगळे लोक जेवून गेले. पण मी जेव्हा आरडाओरडा करू लागलो, मला जेव्हा त्रास व्हायला म्हणू लागलो, कोण आलं? आपलंच आपल्यासाठी धावून येत असते महाराज. लोक येते येत नाही. तसं कोण येणार नाही. देव येणार आहे महाराज. पण देवाला आपलं केलं तर आपला तो भगवान परमात्म्याला सुटते. माझ्या भक्त संकटात पडलं की धावून येतो महाराज. आता भागवत काय करावं की नाही, देव धावून आला. संकट थोडं सुद्धा लागू देत नाही पण त्याचं नाव घ्यावं लागते बघा.
अरे माझ्या 12 वर्ष त्या वनवास भोगला हो. 1 वर्ष अज्ञातवास भोगला, पण पांडव देवाला विसरले नाही, म्हणून देव द्वारकेत राहिला नाही त्याच्या बरोबर. अजिबात घरी देव थांबला नाही, मला पांडवा बरोबरच राहील. वनवास भोगला, पहा ते पांडव अखंड वनवासी, विसरले नाहीत महाराज, देवाला कधी विसरले नाही. एवढी दरिद्री अवस्था भोगायला मिळाली, तो सुद्धा कधी देवाला विसरला नाही. आपलं लई चांगलं आहे महाराज, देवाला काय का देवाचं नाव घेऊ नये सांगायचं, का करू नये विठ्ठल विठ्ठल, का करू नये भजन, का करू नये देवाचं नाव स्मरण. आपल्याला देवाने हात पाय महाराजांनी सुरुवातीला दिल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित दिले किंवा काय कमी आहे. आणि देवाने दिलेली वस्तू महाराज पुढे लाख प्रयत्न करा भेटत नाही. एक नख जर तुटून गेला असलं तर परत कसलं नख येत नाही, बाद येत नाही. एक नख केलं तर येत नाही. इतकं अनमोल शरीर आपल्याला परमात्म्याच्या कृपेने मिळाले, देवानं दिलंय ना, मग हे त्याच्यासाठी खर्च करा ना. लोक म्हणजे कळाला महाराज आता काय करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे. पण तुम्ही जरा विठ्ठलावर जास्त भर दिला, दुसरं नाव घेतल्यावर जमत नाही का. मला म्हणजे घ्या की महाराज म्हणजे कोणतंही करा, देवाचंच नाव, देवाला अनंत हे नाव घ्या, देवाचेच नाव आहेत ना. अवतार आहे, अंश अवतार आहे, पूर्ण अवतार आहे, परिपूर्ण अवतार आहेत महाराज. रामकृष्ण अवतार पूर्ण अवतार, रामकृष्ण म्हणजे पण काही अवतार अंश आहेत कामापुरती आलेले. वराह, नरसिंह, कूर्म, मत्स्य, कच्छ हे बी अवतार देवाचे नाव बी. तुम्हाला जे जमतंय घ्या, मोकळे मोकळे सांगितले महाराज. कोणते घ्या महाराज, महाराज म्हणजे देवाचं नाव घ्या. पण मी तुम्हाला विठ्ठल का म्हणालो त्याचं कारण आहे. मी म्हणजे विधाता, हे म्हणजे नीलकंठ, म्हणजे लक्ष्मीपती, एका नामात सगळे. आणि त्याचा फायदा असा सांगतो तुम्हाला. तुकोबाराचं नाट प्रकरण बघा. महाराज म्हणजे विठ्ठल म्हणण्यात फायदा असा आहे, डबल फायदा. विठ्ठल विठ्ठल असं म्हणलं की पाप जाते आणि पुण्य पद. वाजवा टाळी एकदा. महाराज म्हणजे बाबा सगळ्याला अधिकार आहे बघा. इथं स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, कोणत्याही जातीचा असो, कोण्या धर्माचा असो, कोण्या पंथाचा असो, सगळ्यालाच अधिकार आहे. इथं जात पात धर्म भे असलं काही नाही महाराज, मोकळं. आणि म्हणजे सगळ्यासाठी मोकळा रस्ता आहे बघा. या मार्गाने तुम्ही सगळे जण या आणि होऊन त्याचं भजन करा, कोणालाच बंधन नाही. ज्याच्या जागी बऱ्याच जागेवर अधिकारी लागतो महाराज. यज्ञ करायचं असं तर त्याला अधिकारी लागते. नाव घ्यायला अधिकाराची काही गरज नाही. कोणाला बी घेता येतो, कधी बी घेता येतो, कुठं बी घेता येते, असं काही ठराविक नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणत्याही काळात जमते, कोणत्या वेळेला जमते असं काहीच नाही. फक्त घेतलं पाहिजे महाराज. ते नाम घेत असताना भावनेनं घेतलं पाहिजे, अंतकरणापासून घेतलं पाहिजे, मग ते देवाच्या लक्षात येतं महाराज. आवडीनं प्रेमानं घेतलं पाहिजे. हो महाराज म्हणजे काही न लगे एक आवचे कारण भाव पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मग असं भगवंताचं केलेलं म्हणून त्याला काही लागत नाही, जात नाही, कोणतं नाही. कोणी बी या रे या रे, लहान थोर सगळे या, कोणी बी या. तिथं काही नाही, वर्ण भेद नाही, काहीच नाही महाराज. कोणाला बी जमते हो. काही भागात आपल्याला काही माणसाचं वय वाढलं की नाही, 60च्या पुढे 65च्या पुढे गेलं तर लोक काम घेतात. आमच्याकडे सगळे जमते, लग्न झालेले बी जमते, झालेले बी जमते, आणि होऊन मोडलेले बी. ज्याचे मुक्ती नाम बस काही नाही लागत मला, सगळे कोणाला बी घेता येते असं देवाचं नाव आहे. आणि ते नाम असं आहे बघा, नाम घेतलं हातातच मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष. नाम श्रेष्ठ आहे, देवापेक्षा सुद्धा नाम कणभर देवापेक्षा. काय नाही, विश्वामित्र एकदा घरी आले, रामप्रभूला भेटायला राजावर बसले. रामप्रभू म्हणून आणि भेटला. रामाचा गुरु आला, रामाचा गुरु आला, सगळ्या गावात चर्चा झाली, दर्शनाला पाहावी लागली. झाला आता घाबरू नका. दर्शनाला पाहावी लागली. गड्याची लाईन, महिला मंडळीची लाईन लागली. मारुतरे आपल्या लाईनीला थांबले. मारुतरे बाया पडावी लागले.
नारदाला बघितलं मारुती लाईन कशाची आहे दर्शनाची. कुणाचं दर्शन आहे? आमच्या भगवंताचे गुरु आलेत म्हणजे आमचे आजी गुरु आलेत त्यांच्या दर्शनाचे नाही घ्यावं. संतांचं दर्शन काय बिघडलं? पाया पडो. आणि म्हणून मी पाया पडायला नारदी पाया पडायला गेले, विश्वामित्राच्या पाया पडले, बैठकीत जाऊन बसले आणि बैठकीत बसल्या बसल्या विश्वामित्राला नारद म्हणू लागले, महाराज एक प्रश्न विचारू का? विचारा म्हणले महाराज. नारदा तुमच्यासारख्याचा प्रश्न जगत कल्याणाचा असते, सांगा काय विचारायचं तुम्हाला? काही नाही महाराज. नाम श्रेष्ठ की देव श्रेष्ठ? विश्वामित्र म्हणजे देव श्रेष्ठ. नारद म्हणजे आपल्या बुद्धीला पटत नाही हो. सांगा. नारदाला सांगितलं म्हणजे देव श्रेष्ठ, देव आहे म्हणून नाम. नारद म्हणजे आपल्याला हे पटत नाही आपल्या बुद्धीला. काय करावं? विश्वामित्र असं म्हणून गेले, पण विश्वामित्राला दाखवावं लागेल की नाम श्रेष्ठ आहे की देव श्रेष्ठ आहे. कसं आहे, अनुभवानं माणूस हुशार होत नसते. काय करावं लागेल याच्यासाठी? मग त्यांच्या लक्षात आलं. 2-4 महिने जाऊ गेले, 6 महिन्याला पुन्हा विश्वामित्र आले, पुन्हा तशीच बारी लागली दर्शनाची. मारुत्र आहे त्या लाईनीमध्ये. नारद म्हणजे ही वेळ आहे, आता संधी सोडायची नाही. आता मात्र आपण त्याच्या तोंडावर खरं करून दाखवायचं की देव श्रेष्ठ नाही, देवाचं नाम श्रेष्ठ आहे. आले महाराज दर्शनाला बाहेर लागले. मारुतीजवळ नारद गेले. कशाची बारी आहे तुम्हाला माहित आहे का? मागे 6 महिने घरी आले ते महाराज आणि गुरु महाराज आले, त्याच्या दर्शनाची बारी आहे. काय मारुती, कोणाच्या लाईनला लागलास, कुठल्या बारीला लागलास, कोणाच्या पाया पडालास, काही कळतं का म्हणे तुला? ते म्हणले मागच्या वेळेला तुम्ही माझ्या बरोबर पाया पडायला, आताच कुठून बोलू शकतो तुम्हाला? तसं नाही रे. तुला विश्वामित्राचा काही प्रताप माहित आहे का? अजिबात नाही म्हणे. आणि बाईच्या मागे लागणारा महाराज आहे आणि असल्या महाराजाच्या कुठे पाया पडत असते. सगळा इतिहास मारुतीच्या समोर सांगितला विश्वामित्राचा. आणि तू तो ब्रह्मचारी माणूस आहे, जन्मतच का सुटीन तुझ्यासारखा महात्मा विश्वामित्राच्या दर्शनाला मला नाही आवडत म्हणलं. मारुत्र्यापासून नारद निघून गेला. मारुत्र्या म्हणलं असं आहे का? टंकून उडी मारली गेली बाजूला लाईनीच्या. एवढ्या बसव की हे नारद विश्वामित्रापाशी गेला. मला काय महाराज, काय शोभाला तुम्हाला, काय बसवला दडदड, तेवढा अपमान हो. असला अपमान गडगड केलं. तुमच्या जागेवर मी असतो तर केव्हाच गेलो असतो मला इथून यावी सोडून. काय झालं नारदा? पुन्हा अपमान केला माझा. राम माझा शिष्य आहे, हे सगळे लोक तर हे सोडून द्या म्हणला. सगळे एका वानरानं तुमचा अपमान केला. कोण आहे तुझं नाव सांग? तेव्हा ती मारुती. काय म्हणलं ते असं म्हणलं. अशा विश्वामित्राच्या कुठे पाया पडत असेल तर पाहिजे आज मस्त त्याला गेले. राम या वानरानं माझा अपमान केलाय. भगवान म्हणे पुन्हा केलाय सांगा. त्याला उद्याचा सूर्य उगवणार आहे. सांगा कोण आहे, त्याचं नाव सांगा. कोण आहे म्हणल्यावर विश्वामित्र म्हणे नाव सांगतो, पण पुन्हा तू त्याला मारायचा नाहीस. मारतो म्हणल्यास मारतो, नाव सांगा फक्त त्याचं. कोण आहे? तेव्हा ते मारुती आहे म्हणे. ते हनुमंत आहे. मारुतीचं नाव ऐकल्याबरोबर हातातलं धनुष्य गळून जावं महाराज. लटलट शरीर कापू लागलं. केवढे उपकार त्या मारुतीचे. ऐसा मारुती काय मारुतीचे उपकार. आणि त्या मारुतीला मी आता असं वचन दिले, मारतो म्हणतोय, सकाळचा सूर्य बघू देत नाही म्हणलो. काय करा मारुती, उद्या रणांगणात तयार हो युद्धासाठी. मी असं महाराजाला बोललोय म्हणे. मारुतीला म्हणले काय अवघड झालं, काय वेळ आली म्हणला. देवाची जवळीक हो म्हणून भजन करायचं, देवाच्या जवळ जायचंय. आणि आज देवात भक्ताचं भांडण आहे. कोण केलंय? उगाच कुणाचं ऐकलो म्हणला, फजितीला लागलो. इतक्यात नारद जवळ आला. काय चालेल मारुती? मुला हेडला लावला उगाच ऐकलं म्हणला त्या नाऱ्याचं. देवामध्ये अरे देवाचा वियोग होऊ नये न व्हावा वियोग. आज मरायची वेळ आली, उद्या देव मला मारतो म्हणाला. नारद म्हणे मजा ऐकतोस का? म्हणला हे कुणाचं ऐकून तुझंच ऐकून बिघडे केलं सगळं. नारद मध्ये बिघडे मला बी माहित आहे. एवढी मला ऐकतोस का? कसा मी मोडणारच आहेस की. एक बार ऐकतोस का? सांग मला काय ऐकायचंय. काही उद्या शरीरची आंघोळ कर, पहाटे 4 वाजता उठ, ब्रह्ममुहूर्तावर स्नान कर, पद्मासन घालून मांडी घालून बस आणि भजन कर. रामप्रभूचं चिंतन कर, डोळा उघडू नको. काही प्रयत्न केला, कसलं संकट आलं, जागा सोडू नको आणि भजन सोडू नको. एवढं काम कर गड्या.
कसं आहे अंतकाळाला देवाचं नाव घेत घेत मेलेलं चांगलं असतं मारुती हे बरं सांगितलं असं ऐकतो एवढं करतो पाठ 4ला उठला कडे स्नान केलं मध्ये आणि मांडी घालून भजन सुरू केलं महाराज इतका ठास केला त्या भजनाचा आणि भगवान आले भगवंताला सांगितलं मारुती हो युद्धाला तयार होय हातात धनुष्य घेतला बाण सोडला विश्वामित्राला रामा नुसती प्रतिज्ञा करू नको मार त्याला सोड बाण बाण सोड म्हणल्यावर राम प्रभू बाण सोडला म्हणा सुई करत बाण गेला बाण राम नामांकित आहे आलेला बाण विचार करूला समोर बसलेला राम भक्त आहे बाण रामांकित आहे पण बाणानं विचार केला की हा नाम धारक आहे बाण जवळ आला मारुतीच्या पायाकडे झुकला पाया पडला एक चक्कर मारली आणि पुन्हा भात्या जाऊन बसले दुसरा बाण सोडला तसाच विश्वामित्र म्हणला जाहिरातच दाखवलास मारायचा काही विचार दिसत मग तो म्हणलास ना इतक्यात नारद जवळ गेले गर्दा करू नका महाराज आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर द्या राम श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ विश्वामित्र म्हणला मला पडले कशाचं तुला पडले कशाचं काय किरकिर लावलास म्हणला आमचं कशासाठी चालले ते म्हणला त्याच्यातलंच बोला ना म्हणला हे तरी का बाहेरचं सांगू लोक सांग देव श्रेष्ठ का देवाचं नाव श्रेष्ठ तुला दहायला सांगितलं की देव श्रेष्ठ अरे देव श्रेष्ठ असता तर मारुत्र्याचे राय तुकडे झाले असते देव श्रेष्ठ नाही देवाचं नाम श्रेष्ठ आहे अखंड जप मारुत्र्याचा चालू आहे रामाचे 1000 बाण पडले तरी त्याच्या केसाला धक्का लागला असलं भगवंताचं नाम आहे तुकाराम महाराज म्हणले ते नाम जर तुमच्या मुखात आलं तर मोक्ष तुमच्या हातात आहे